पोलन पिस्टिल इंटरॅक्शन म्हणजे काय होतं, पहिला पॉईंट आपण घेऊया. इंटरॅक्शन ऑफ पोलन्स with sporophytic tissue. स्पोरोफायटिक टिश्यू म्हणजे काय, स्टिग्मा इज कॉल्ड ॲज पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. पोलन ग्रेनची स्टिग्मासोबत जी इंटरॅक्शन असते त्याला म्हणायचं पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. इझी आहे. इट स्टार्ट विथ पॉलिनेशन अँड एंड्स with fertilization. पोलन पिस्टिल इंटरॅक्शन स्टार्ट केव्हा होते, पॉलिनेशनपासून तर फर्टिलायझेशनपर्यंत ज्या सगळ्या इव्हेंट्स आहेत त्यांना काय म्हणायचं, पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. पोलन पिस्टिल इंटरॅक्शनची सुरुवात झाली पॉलिनेशनला आणि पोलन पिस्टिल इंटरॅक्शनचा एंड कुठे झाला, फर्टिलायझेशनला. बघा आता काय होतं की जेव्हा पॉलिनेशन जेव्हा होतं तेव्हा जो स्टिग्मा आहे त्या स्टिग्मावरती जे राईट पोलन ग्रेन्स आहेत ते पोलन ग्रेन्स डिपॉझिट होतील अशी काही गॅरंटी नसते. म्हणजे पॉलिनेशन म्हणजे काय, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. तर स्टिग्मावरती जेव्हा दुसऱ्या कुठल्याही स्पेसीसचे पोलन ग्रेन्स डिपॉझिट होतील, म्हणजे स्टिग्मावर त्याच स्पेसीसचे पोलन ग्रेन्स जर डिपॉझिट झाले नाही तर स्टिग्मा काय करू शकतो, त्या पोलन ग्रेन्सला रेकग्नाइज करू शकतो. आणि त्या पोलन ग्रेन्सला रेकग्नाइज करण्याची जी क्षमता आहे स्टिग्माची त्यालाच आपण काय म्हणू, पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. जर स्टिग्मावरती त्याच स्पेसीसचे पोलन ग्रेन्स डिपॉझिट झाले तर स्टिग्मा काय करेल की त्याला आपण म्हणून रेकग्नाइज करेल आणि रेकग्नाइज केल्यानंतर मग त्याला जर्मिनेट करून घेईल. म्हणजे आता याच्यामध्ये दोन गोष्टी येणार. पहिला जो इव्हेंट आहे तो आहे रेकग्निशन. पहिला इव्हेंट काय आहे, रेकग्निशन म्हणजे एकदा का पोलन ग्रेन स्टिग्मावर जर्मिनेट झाले की स्टिग्मा त्याला काय करेल, रेकग्नाइज करेल. आणि दुसरा जो इव्हेंट आहे तो आहे प्रमोशन और इनहिबिशन ऑफ जर्मिनेशन. हा दुसरा इव्हेंट झाला पोलन पिस्टिल इंटरॅक्शनमध्ये. म्हणजे पोलन ग्रेन्स स्टिग्मावर डिपॉझिट झाले, स्टिग्मानी त्याला रेकग्नाइज केलं म्हणजे त्याची शहानिशा केली की ते जे पोलन ग्रेन्स आहेत ते राईट आहेत की रॉंग आहेत. काय ते पोलन ग्रेन्स राईट आहेत की रॉंग आहेत. राईट म्हणजे त्याच स्पीसीजचे आहेत आणि रॉंग म्हणजे ते पोलन ग्रेन्स दुसऱ्या स्पीसीजचे आहेत. जर ते राईट असतील तर स्टिग्मा काय करेल, प्रमोशन करेल. कशासाठी, जर्मिनेशनसाठी. जर्मिनेशनला त्याला चालना देईल. पण जर ते पोलन ग्रेन्स रॉंग असतील, दुसऱ्या स्पीसीजचे असतील तर स्टिग्मा काय करेल, त्याचं जे जर्मिनेशन आहे ते इनहिबिट करेल. काय करेल, त्याचं जर्मिनेशन इनहिबिट करेल. तर या पोलन पिस्टिल इंटरॅक्शनमध्ये दोन इव्हेंट्स कोणते आहे, नंबर 1 रेकग्निशन, ते राईट आहे की रॉंग आहे पोलन ग्रेन्स, आणि दुसरं काय आहे, प्रमोशन ऑर इनहिबिशन ऑफ जर्मिनेशन ऑफ पोलन ग्रेन्स. जर ते राईट असतील तर प्रमोशन होईल आणि जर ते रॉंग असतील तर त्याचं काय होणार, ते जर्मिनेट होणार नाही. लक्ष द्या. आता हे याची डेफिनेशन करायची झाली तर ऑल द इव्हेंट्स फ्रॉम द deposition of pollen grains on the stigma to the entry of pollen tube in the ovule. लक्ष द्या.
यामध्ये ऑल द इव्हेंट्स फ्रॉम डिपॉझिशन ऑफ pollen grains on stigma up to the entry of pollen tube in the ovary referred as pollen pistil interaction. पोलन पिस्टिल इंटरॅक्शन म्हणजे काय? ऑल द इव्हेंट्स म्हणजे सगळ्या घडामोडी केव्हापासून सुरू होतं हे? डिपॉझिशन ऑफ पोलन ग्रेन्स ऑन द स्टिग्मा. पोलन ग्रेन्स स्टिग्मावर डिपॉझिट झाल्यापासून तर जर्मिनेशनपर्यंत. डिपॉझिशन ऑफ पोलन ग्रेन्स ऑन स्टिग्मा अप टू द एंट्री ऑफ पोलन ट्यूब इन द ओव्हरी. पोलन ग्रेन्स डिपॉझिट झाल्यापासून, स्टिग्मावर पोलन ग्रेन्स डिपॉझिट झाल्यापासून तर पोलन ट्यूबची एंट्री ही ओव्हरीमध्ये होईपर्यंत जेवढेही इव्हेंट्स आहे त्या सगळ्या इव्हेंट्सला काय म्हणायचं? पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. बघा तुम्ही आता या सगळ्या सेंटेन्सला एंट्री ऑफ पोलन ट्यूब इन द ओव्हरी याच्या ऐवजी तुम्ही जर्मिनेशन ऑफ पोलन ग्रेन हा सुद्धा शब्द तुम्ही यूज करू शकता अशा प्रकारे. आता ही जी कंपॅटिबिलिटी आणि इनकम्पॅटिबिलिटी आहे, आलं का लक्षात? ही जी कंपॅटिबिलिटी and incompatibility is determined by some chemicals. कंपॅटिबिलिटी आणि इनकम्पॅटिबिलिटी जी आहे पोलन ग्रेन्सची ही कोण ठरवते? स्टिग्मा ठरवतो. स्टिग्मावर एकदा पोलन ग्रेन डिपॉझिट झाल्यानंतर तो पोलन ग्रेन राईट आहे म्हणजेच कंपॅटिबल आहे की रॉंग आहे म्हणजेच तो इनकम्पॅटिबल आहे, हे कोण ठरवतो? ठरवणे, डिटरमाइन म्हणजे ठरवणे. कोण ठरवतो? हा स्टिग्मा ठरवतो. बाय सम केमिकल्स. स्टिग्मामध्ये तयार होणारे जे काही केमिकल्स आहे, स्टिग्मामध्ये असलेले काही केमिकल्स आहेत, त्या केमिकल्सच्या द्वारे पोलन डिपॉझिट झालेला, स्टिग्मावर डिपॉझिट झालेला जो पोलन ग्रेन आहे तो राईट आहे की रॉंग आहे हे ठरवल्या जाते. सो द कंपॅटिबिलिटी अँड इनकम्पॅटिबिलिटी इज डिटरमाइंड बाय सम केमिकल्स. म्हणजे पोलन ग्रेन जेव्हा स्टिग्मावर डिपॉझिट होतो तेव्हा तो पोलन ग्रेन स्टिग्माला कंपॅटिबल आहे का? स्टिग्माला कंपॅटिबल आहे का म्हणजे तो स्टिग्मा तो त्याच स्पेसिसचा आहे का, किंवा तो स्टिग्माला इनकम्पॅटिबल आहे का? इनकम्पॅटिबल म्हणजे तो त्या स्पेसिसचा नसून दुसऱ्या स्पेसिसचा आहे का? हे कशावरून ठरते? काही केमिकल्सच्या द्वारे हे ठरवलं जातं. आणि जर तो कंपॅटिबल असेल तर मग त्याचं जर्मिनेशन होतं, आणि जर तो कंपॅटिबल नसेल तर त्याचं जर्मिनेशन होत नाही. हे झाले. हा पहिला पॅरेग्राफ आपण संपवला. आता आपण दुसऱ्या पॅरेग्राफवरती जाऊया. तर इथे हे मी मिटवते आहे. नेक्स्ट पॅरेग्राफ आपण याचा घेणार आहोत. नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे की पोलन ग्रेन स्टिग्मावर डिपॉझिट झाले की मग ते वॉटर म्हणजे मॉइश्चर ॲब्झॉर्ब करतात, पोलन ग्रेन्स फूड ॲब्झॉर्ब करतात आणि ते काय होतात? जर्मिनेट होतात. तर एक प्रकारचं हे फिजिओलॉजिकल मेकॅनिझम आहे. फिजिओलॉजिकल मेकॅनिझम ऑपरेट्स टू एन्श्युअर दॅट ओनली इंट्रास्पेसिफिक पोलन जर्मिनेट सक्सेसफुली. लक्ष द्या, हे एक फिजिओलॉजिकल मेकॅनिझम
कोणतं मेकॅनिझम आहे? फिजिओलॉजिकल मेकॅनिझम. फिजिओलॉजिकल मेकॅनिझम ऑपरेट्स टू एन्श्युअर intraspecific germination, intraspecific pollen germination successfully. म्हणजे यामध्ये एक जेव्हा पोलन पिस्टिल इंटरॅक्शनमध्ये एक फिजिओलॉजिकल मेकॅनिझम ऑपरेट होत असतं आणि त्या फिजिओलॉजिकल मेकॅनिझमच्या द्वारे इंट्रास्पेसिफिक पोलन जर्मिनेट होत असतात. म्हणजे त्या स्पेसीजचे पोलन ग्रेन्स हे त्या स्पेसीजच्या स्टिग्मावरती जर्मिनेट्स होतात. सो अ फिजिओलॉजिकल मेकॅनिझम ऑपरेट्स टू एन्श्युअर इंट्रास्पेसिफिक पोलन जर्मिनेट्स सक्सेसफुली. म्हणजे काय तर त्याच स्पेसीजचे पोलन ग्रेन्स जर स्टिग्मावर डिपॉझिट झाले तर ते सक्सेसफुली जर्मिनेट होतील. पण दुसऱ्या स्पेसीजचे पोलन ग्रेन्स डिपॉझिट झाले, समजलं ना तुम्हाला, दुसऱ्या स्पेसीजचे पोलन ग्रेन्स जर जर्मिनेट झाले स्टिग्मावर तर ते सक्सेसफुली जर्मिनेट होणार नाही. मग हे जे आहे हे एक प्रकारचं काय आहे? फिजिओलॉजिकल मेकॅनिझम आहे. नेक्स्ट पॉईंट घेऊ आपण आता. नेक्स्ट पॉईंट असा आहे की छोटीशी डायग्राम आपण ड्रॉ करू. त्याच्यामध्ये हा आहे स्टिग्मा आहे. दिस इज स्टाईल मुद्दाम शॉर्ट काढली, स्टाईल आहे. हा स्टिग्मा अँड दिस इज ओव्हरी. काय आहे ही? दिस इज ओव्हरी. ओव्हरीमध्ये काय आहे? ओव्ह्यूल आहे. ओव्हरीमध्ये ओव्ह्यूल आहे. ओव्ह्यूलमध्ये ओव्ह्यूलमध्ये फिमेल गॅमेट आहे. ही आहे एग आहे. ह्या सिनर्जिड आहेत. देन हा सेकंडरी न्यूक्लियस, अँटीपोडल सेल्स, न्यूसेलस, इनर इंटिग्युमेंट and this is outer integument, funicle, that is stalk of ovule, and this is raphe. When pollen grains deposited on stigma, हा पोलन ग्रेन डिपॉझिट झाला आहे स्टिग्मावर. स्टिग्मॅटिक सरफेस म्हणून आपण याला काय म्हणू? आपण याला हा आहे स्टिग्मॅटिक सरफेस. हा झाला स्टिग्मॅटिक सरफेस. हा पोलन ग्रेन आहे की आपण याला म्हणू पोलन ग्रेन. जेव्हा पोलन ग्रेन स्टिग्मॅटिक सरफेसवर डिपॉझिट होईल तेव्हा हा पोलन ग्रेन या स्टिग्मॅटिक सरफेसमधून वॉटर अँड न्यूट्रियंट्स ॲब्झॉर्ब करेल. हा जो पोलन ग्रेन आहे तो काय ॲब्झॉर्ब करेल? वॉटर आणि न्यूट्रियंट्स हा पोलन ग्रेन ॲब्झॉर्ब करेल. आणि वॉटर अँड न्यूट्रियंट्स ॲब्झॉर्ब केल्यानंतर हा जो पोलन ग्रेन आहे या पोलन ग्रेनमधून एक अशा हा जर्मिनेट होईल. काय होणार? हा पोलन ग्रेन जर्मिनेट होईल आणि पोलन ग्रेन जर्मिनेट होऊन ही पोलन ट्यूब जी आहे ती पोलन ट्यूब ग्रो होणार. स्टिग्माला पिअर्स करून ही पोलन ट्यूब कुठे पोचली? स्टाईलमध्ये पोचली आणि त्या स्टाईलमधून ही जी पोलन ट्यूब आहे ती ओव्हरीमध्ये पोचली आणि ओव्हरीमधून दिसते आपल्याला ही जी पोलन ट्यूब आहे या पोलन ट्यूबमध्ये 2 मेल गॅमेट्स आहे. काय? या पोलन ट्यूबमध्ये 2 मेल गॅमेट्स आहेत. हे 2 मेल गॅमेट्स आहे नॉन मोटाईल आणि हा आहे व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस किंवा ट्यूब न्यूक्लियस. अशा प्रकारे पोलन ट्यूबची मुवमेंट तुम्ही बघता आहात. पोलन ट्यूबची मुवमेंट होऊन राहिली. पोलन ट्यूबची ग्रोथ होत आहे. पोलन ट्यूब एंटर झाली ओव्ह्यूलमध्ये, या मायक्रोपाईलमधून आत गेली. त्याच्यानंतर ही न्यूसेलसमधून पोलन ट्यूबची टीप जी आहे ही न्यूसेलसमधून एंटर झाली एम्ब्रिओ सॅकमध्ये आणि ही 2 सिनर्जिड आहे. दिस इज सिनर्जिड
एका सिनर्जिडमधून ही जी पोलन ट्यूब आहे ती एम्ब्रिओ सॅकमध्ये एंटर होते. एका दोनपैकी एका कोणत्याही सिनर्जिडमधून ही जी पोलन ट्यूब आहे ती एम्ब्रिओ सॅकमध्ये एंटर होते आणि त्यानंतर ही पोलन ट्यूबची जी टीप आहे, पोलन ट्यूबची टीप बर्स्ट होते, फुटते आणि त्यानंतर पोलन ट्यूबची टीप बर्स्ट झाल्यानंतर या पोलन ट्यूबमध्ये जे कंटेंट आहे ते कंटेंट काय होतात, कंटेंट म्हणजे जे 2 मेल गॅमीट्स आहे ते दोन मेल गॅमीट्स कुठे येतात, ते 2 मेल गॅमीट्स येतात या एम्ब्रिओ सॅकमध्ये. त्यापैकी जो एक मेल गॅमीट आहे या सेकंडरी न्यूक्लियससोबत फ्यूज होतो आणि दुसरा जो मेल गॅमीट आहे तो एक सोबत फ्यूज होतो. ही झाली पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. काय झाली ही पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. सो when pollen grains deposited on the stigma, the stigmatic surface of flower provide water and nutrients to the pollen grain. So when pollen grains deposited on the stigma, then stigmatic surface provide essential nutrients and water to the pollen grain. This pollen grain absorb water and nutrients from the stigmatic surface and then it get germinate and formation of pollen tube takes place. Pollen tube enter through the stigma, style and ovary and then pollen tube enter into the ovule through micropyle, then tip of pollen tube enter into the embryo sac. So this is the embryo sac. So tip of pollen tube enter into the embryo sac through one of the synergid and then tip of the pollen tube rupture, and content which is present inside the pollen tube release into the embryo sac. So in this way this is pollen pistil interaction which is completed. तर अशा प्रकारे आपण पोलन पिस्टिल इंटरॅक्शन जी आहे ती इथे कंप्लीट केलेली आहे. ही जी पोलन पिस्टिल इंटरॅक्शन आहे इट प्लेज इम्पॉर्टंट रोल इन द सेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सीड फॉर्मेशन. पोलन पिस्टिल इंटरॅक्शन कशामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते? नंबर 1 पोलन पिस्टिल इंटरॅक्शन अँड नंबर 2 फॉर्मेशन ऑफ सीड. तुम्हाला एक छोटंसं सांगते की हे तर मी तुम्हाला सांगितलं की जर पोलन ग्रेन रॉंग असेल तर जर तो त्या स्पीसीजचा नसेल तर हा पोलन ग्रेन या स्टिग्मावर जर्मिनेट होणार नाही. पण जर तो पोलन ग्रेन कंपॅटिबल असेल, राईट असेल तर तो त्या स्टिग्मावर जर्मिनेट होईल. म्हणजे स्टिग्मामध्ये ही कॅपॅबिलिटी आहे, ही ॲबिलिटी आहे की राईट पोलन ग्रेन असेल तर त्याला जर्मिनेट करायचं आणि रॉंग पोलन ग्रेन असेल, इनकम्पॅटिबल पोलन ग्रेन असेल तर त्याला जर्मिनेट करायचं नाही. एवढंच तुम्हाला समजून घ्यायचं याच्यातून. बघा हा जो पोलन ग्रेन आहे आपण आर्टिफिशियली सुद्धा याला पोलन ग्रेनला आपण जर्मिनेट करू शकतो इन विट्रो म्हणजे तुम्हाला माहीत आहे आउटसाईड द बॉडी. समजलं ना बेटा? तर हा एक तुम्हाला एक्सपेरिमेंट आहे 12th स्टँडर्डच्या प्रॅक्टिकलमध्ये. तर त्या एक्सपेरिमेंटमध्ये काय घ्यायचं आहे, सुक्रोज घ्यायचं आहे. सुक्रोज ही शुगर आहे, सुक्रोज घ्यायचं आहे. सुक्रोज ही शुगर आहे आणि त्या सुक्रोजच्या मदतीने हा जो पोलन ग्रेन आहे तो पोलन ग्रेन एका पेट्री डिशमध्ये जर्मिनेट होतो. समजलं बेटा? सुक्रोज सोल्युशन घ्यायचं आहे आणि या सुक्रोज सोल्युशनमध्ये जर आपण काही वेळ पोलन ग्रेनला ठेवलं तर हा पोलन ग्रेन काय होतो, जर्मिनेट होतो. त्या पोलन ग्रेनमध्ये पोलन ट्यूब डेव्हलप होते आणि जर आपण बोरिक ॲसिड त्यामध्ये ॲड केलं तर आणखी फास्ट जे आहे ते जर्मिनेशन होतं. बोरिक ॲसिड फॅसिलिटेट अँड बोरिक ॲसिड ॲक्सिलरेट द जर्मिनेशन ऑफ पोलन ग्रेन. कळलं का? तर कोणत्या केमिकलची गरज आहे जर आपण इन व्हिट्रो जर्मिनेशन करायचं ठरवलं पोलन ग्रेनचं? तर नंबर 1 हे सुक्रोज आहे, शुगर आहे आणि नंबर 2 काय आहे, बोरिक ॲसिड. जे मुलं नीट एक्झाम देतील नीटची त्यांना गरजेचं आहे. सुक्रोज शुगर आहे, न्यूट्रिएंट्स प्रोव्हाइड करेल आणि बोरिक ॲसिड जर आपण ॲड केलं, बोरिक ॲसिडमुळे काय होणार, जर्मिनेशन फॅसिलिटेट होईल आणि फास्ट होईल. जर आपल्याला जर्मिनेशन फास्ट करायचं आहे तर काय करायचं आहे,
त्याच्यामध्ये ॲड करायचं काय, बोरिक ॲसिड. तर अशा प्रकारे जर्मिनेशन जे आहे पोलन ग्रेनचं नॅचरली असंही होतं आणि इन लॅबॉरेटरी जर्मिनेशन जे आहे सिंथेटिकली होऊ शकतं. समजलं बेटा? आणि त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, सुक्रोज घ्यावं लागेल. सिंथेटिक मीडियममध्ये आपण सिंथेटिक मीडियम झालं, हे कोणतं मीडियम झालं आहे, सिंथेटिक मीडियम. यामध्ये आपण पोलन ग्रेनचं जर्मिनेशन करू शकतो या सिंथेटिक मीडियममध्ये. बोरिक ॲसिडमुळे काय होणार, त्या जर्मिनेशन फास्ट होणार आणि आणखी चांगल्या प्रकारे जर्मिनेशन होणार, म्हणून आपण बोरिक ॲसिड घ्यायचं. बोरिक ॲसिड नाही घेतलं तरीसुद्धा सुक्रोज घेऊनसुद्धा पोलन ग्रेन जर्मिनेट होतो. लॅबॉरेटरीमध्ये आम्ही एक्सपेरिमेंट करतो, सुक्रोजच घेऊन करतो, बोरिक ॲसिड घेत नाही. पण बोरिक ॲसिड जर ॲड केलं तर जर्मिनेशन फास्ट होईल. समजलं बेटा? इथे आपलं पोलन पिस्टिल इंटरॅक्शन हा टॉपिक